सबे खेनो सबे होंतुच पाणीनो सबे सत्ता सुखी होंतु सबे होंतुच खेमिनो गुमानी आवणियो अंतवलिके सबे उता सुमना मोंतु अतोपि सत्वाच्य सुनंतु बासिनु तस्माही भूता निसामे सबे मेत करोत माणुसी आहे पचा दिवाचरती चरंती बरी तस्माने रक्त अपमत्ता साधु 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 या आजच्या दिनाचं रूपांतर आता शोक सभेमध्ये होत आहे. कुणाला बोलायची इच्छा आहे 2 मिनिटं त्या ठिकाणी आयच्या या अभिवादन म्हणून श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटं बोलण्याची इच्छा असं दोन बोलू शकता. मी आदरणीय आपल्या गावचे लोकप्रतिनिधी सरपंच आदरणीय अनिल भाऊ माझी यांना विनंती करतो आणि 2 शब्द या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करा. या कोणाची बोलायची इच्छा आहे तू सपना पण बोलतो. आपले बौद्धाचार्य राजेश मेढे यांना सूचना माझी की या ठिकाणी 2 शब्द श्रद्धांजली व्यक्त करू. 2 शब्द आजच्या दिनी तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस आहे आणि स्मृती दिवस. मांडीकर बेटा लोकांचे रस्ते जाणणारे खाली बसून ये दीदी खाली बस. तथागत भगवान बुद्ध ईश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांना विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो. आज कालकथित शांताबाई गोविंदा मेढे यांचा प्रथम स्मृती दिन या निमित्ताने या शोकसभेमध्ये मी फक्त आपला 5 मिनिटं वेळ घेईन. आज वैशाख पौर्णिमा तथागत भगवान बुद्धांचा याच दिवशी जन्म झाला होता नेपाळमधील लुंबिनी वनामध्ये. एवढं बोलून या ठिकाणी आज आईला जाऊन 1 वर्ष झाले. माझ्या बांधवांनो 1 वर्षाला आईला जाऊन तरी आपल्या मनामध्ये आईच्या श्रद्धा आहे. आईचा विचार निरंतर आपल्या मनामध्ये आहे. आईच्या जाण्यानं 1 वर्ष होऊन गेलं तरी आपण त्यांचा स्मरण म्हणून स्मृती दिवस या ठिकाणी साजरा करीत आहोत. साजरा म्हणण्यावरती आपण त्या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत आहोत. आपण प्रत्येक गावावरून उन्हातानाच या ठिकाणी आलेलो आहोत. प्रथमतः मी आपला आभारी आहे या कार्यक्रमासाठी की आपण उन्हातानामध्ये मोठा प्रवास करून या ठिकाणी वेळ घेऊन या ठिकाणी आलेला आहोत. म्हणून आज पवित्र दिवस आहे, मंगल दिवस. भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस आहे. वैशाख पौर्णिमा आणि आजचा आईचा प्रथम स्मृती दिवस आहे. हा बुद्ध शेतकऱ्या योगायोग येतो. काही लोकांच्या पुण्यवान लोकांच्या कुशल कर्माच्या चिंतामुळे काही लोकांच्या जीवनामध्ये हा योगायोग येतो. असा हा बुद्धमय योग असतो. पण आता एक खऱ्या अर्थानं आपला बुद्ध शेतकऱ्या योग आहे. हा योग एक नसतो, घडून येतो. हा निसर्गदत्त घडून येत असतो. भगवान गौतम बुद्ध निसर्गातल्या या नियमाला त्या ठिकाणी पतित्त समुत्पात या नियमाला त्या ठिकाणी अंगीकारतात आपल्या समोर सांगतात. म्हणून मानवी जीवन दुःखमय, दुःखामध्ये त्यांनी कारण सांगितलेलं आहे. 4 आर्य सत्य आणि 8 अष्टांगी मार्गावर मानवी जीवनाचं जीवन त्या ठिकाणी असलं पाहिजे. प्रकृतीमध्ये आईनं काय घेतला? श्वास घेतला. आणि त्या दिवशी 23 तारखेला मागील 1 वर्षापूर्वी आईनं या ठिकाणी श्वास सोडला. घेतलं काय? श्वास घेतला प्रकृतीमध्ये, या निसर्गामध्ये. म्हणून प्रत्येक जीव जन्माला येतो त्या ठिकाणी श्वास घेतो आणि त्या ठिकाणी श्वास देतो, सोडतो. देणं आणि घेणं हे नातं या ठिकाणी या प्राण्याप्रती, प्रत्येक प्राण्याप्रती, प्रत्येक जीवाप्रती या ठिकाणी असतं. घेणं आणि देणं. घेतलेला श्वास तिथूनच घेतला, तिथं सोडला, तिथं आईचं त्या ठिकाणी निर्माण झालं, आईचं निधन झालं. तरी आपण आज आईचं या ठिकाणी प्रथम या ठिकाणी करीत आहोत, श्रद्धांजली अर्पित करीत आहोत. आईच्या विचार, आईच्या मनामध्ये असणारे वात्सल्य, प्रेम आणि ममता त्या खऱ्या अर्थानं आपल्या मनामध्ये भरून येते आणि त्यांचे विचार आपण संग्रहित येतो. आपलं कुटुंब हे संग्रहित असावं, एकाच मध्ये चालावं, एक विचारानं चालावं. म्हणून आईने आपल्या मनामध्ये पेरलेले जे विचार आहेत हे खरे विचार आपल्याला प्रेरणा देणारे विचार आहेत. म्हणून आईचं महत्व फार जीवनामध्ये फार महत्वाचं. घर सुटतं पण आठवण कधी सुटत नाही. घर सुटते पण आठवण कधी सुटत नाहीत. जीवनात आई नावाचं पान कधी मिटत नाही. आयुष्यभर चालून चालून थकून जातात आपले पाय, तरी जीवनामध्ये आई नावाचं हे पान कधी मिटत नाही. आयुष्यभराच्या जीवनाची चिंता करते ते बाबा आणि दिवसभराच्या आपल्या जीवनाची चिंता करते ती आई. म्हणून आईची चोरवी, ममत्व, वात्सल्य फार मोठा आहे त्या ठिकाणी. म्हणून आकाशाचा आपण त्या ठिकाणी आपण पाण्याची शाही जरी केली आणि आकाश आणि भूमी यांचा कागद जरी केला
तर आई या दोन शब्दाचं महत्व आणि महात्म्य त्या ठिकाणी संपणार नाही हे त्या ठिकाणी जाणणाऱ्या व्यक्तीप्रती असते. म्हणून आई वडील हे आपल्या जीवनाचे फार मोठे मौलिक असे आधारस्तंभ आहे. म्हणून आईचं या ठिकाणी जाणणं इथून आज बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण 56 मध्ये झालं, तथागत भगवान गौतम बुद्धांचं निर्वाण 483 मध्ये झालं, सम्राट अशोक त्या काळात गेले. परंतु आजही आपण थोड्या वेळापूर्वी म्हटलं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. का म्हटलं की त्यांनी आपल्याप्रती काहीतरी कारण त्या ठिकाणी काम केलेलं आहे, काहीतरी विचार दिलेला आहे. म्हणून आईचं त्या ठिकाणी महात्म्य, आईचा विचार, आईचा स्मरण त्या ठिकाणी आपण करणं आवश्यक आहे. म्हणून या पृथ्वी तलावर आपण जगत असताना माणसाने माणसाची माणसाप्रमाणे व्यवहार केला पाहिजे, नीतिमत्तेनं जगलं पाहिजे. ज्याप्रमाणे फुग्यामध्ये हवा असते, हवेशिवाय त्या फुग्याला महत्व नाही, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये व्यक्तिमत्व आकाराचं यायचं असेल, सद्गुणांनी उत्पन्न भरलेलं आपलं व्यक्तिमत्व असेल तर आपल्या जीवनामध्ये नीतिमत्ता असावी, सदाचार असावा, न्यायाची भावना असावी. ही वस्तू माझी नाही, ती वस्तू मी घेऊन आहे, ती वस्तू त्यांची आहे, त्यांच्यासाठी ती वस्तू आहे. म्हणून असताना या गोष्टी आपल्या मनामधून काया वाचा मनाने पाप होता कामा नये, कुशल कर्माने आपण जगलो पाहिजे, चांगल्या मनाला चित्तानं आपण जगलो पाहिजे. तरच आपल्या जीवनाचा हा विकास खऱ्या अर्थानं सार्थक ठरेल. आणि आज आजचा आपला वर्षी साजरी करीत आहोत, प्रथम स्मृती साजरा करीत आहोत. आपण सर्वजण भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत आहोत. त्या ठिकाणी सार्थक जास्त वेळ घेत नाही, बोलणं खूप आहे, परंतु या ठिकाणी वेळ न घेता या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी त्यांनी उभं राहायचं. सर्वांनी 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करत सर्वांनी उभं राहायचं.